मूलभूत हक्क. मागील भागामध्ये आपण फंडामेंटल राईट्समध्ये इक्वॅलिटी, समानता या विषयावर चर्चा केली. इक्वॅलिटीमध्ये आर्टिकल 14 टू आर्टिकल 18 या भागामध्ये आपण आता आर्टिकल 19 ते आर्टिकल 22 याविषयी चर्चा करणार आहोत. आर्टिकल 19 पर्यंत आपण मागील भागामध्ये चर्चा केली. आज आर्टिकल 20 गुन्ह्याच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. यामध्ये प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस म्हणजेच काय, यामध्ये 3 भाग आहेत. पुरोगामी प्रभावाचा कायदा नाही, मीन्स नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, म्हणजे एखाद्या व्यक्तीला कायद्याचे उल्लंघन केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी दंड ठोठावता येणार नाही. कशाच्या अगेन्स्ट? अनुच्छेद 20च्या. किंवा कोणत्याही व्यक्तीवर कायदा लागू होताना कायद्याने विहित केलेले जे काही कायद्यामध्ये आहेत अशी शिक्षा, दंड जेवढा आहे तेवढाच त्या ठिकाणी त्या व्यक्तीवर ठोठावता येणार. सपोज एखाद्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्याला फाशीची शिक्षेमध्ये कन्वर्ट करता येणार नाही आणि अनुच्छेद 20चं त्या ठिकाणी उल्लंघन होईल. सो त्यानंतर आहे दुहेरी धोका नाही, नो डबल जिओपार्डी. सो कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी अनेक वेळा खटला चालवता येणार नाही किंवा त्याला शिक्षा केली जाणार नाही त्या खटल्याच्या अगेन्स्ट, पुढे एकत्रित खटल्यास. सो तिसरा आहे स्वतः दोषी ठरवता येणार नाही. एखादा नो सेल्फ इन्क्रिमिनेशन्स, एखादा गुन्हेगार आहे सो स्वतः त्या ठिकाणी स्वतःच्या विरुद्ध साक्षीदार होता येणार नाही. कोणाला? जो गुन्हेगार आहे त्यालाच, किंवा त्याला साक्षीदार होता पण येणार नाही आणि त्याला साक्षीदार होण्यास भाग पाडले जाणार नाही किंवा त्याच्यावर फोर्स करता येणार नाही. आर्टिकल 21 जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण, प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. सो यामध्ये अनुच्छेद 21मध्ये जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण हे हक्क भारतीय नागरिक तसेच परदेशी नागरिकांना लागू आहेत. सो यामध्ये प्रसिद्ध गोपालन खटला 1950मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आर्टिकल 21चे अगदी संकुचित असे अर्थग्रहण त्या ठिकाणी केले. त्यानुसार व्यक्तीवर किंवा व्यक्तीच्या अधिकारावर त्या ठिकाणी एका प्रकारचे गदा आणण्याचे काम केले. गदा म्हणजेच काय, तर ते अधिकार कमी करण्याचे काम केले. सो त्यानुसार अनुच्छेद 21मध्ये अंतर्गत अनियंत्रित कार्यकारी कारवाईपासून संरक्षण आणि वैधानिक कार्यकारीपासून संरक्षण नाही, असा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध गोपालन खटल्यामध्ये 1950मध्ये असा निर्णय त्या ठिकाणी दिला. सो त्यानंतर 1978मध्ये मेनका गांधी खटला, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी एक व्यापक असा त्या ठिकाणी निर्णय दिला. जे गोपालन खटला होता त्याला रद्द करून नवीन 1978मध्ये मेनका गांधी खटल्यामध्ये एक व्यापक अर्थ लावून सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी एक व्यापक अर्थ लावून एक निर्णय दिला. अनुच्छेद 21चा भाग म्हणून टोटल 38 हक्क त्या ठिकाणी त्या व्यापक अर्थामध्ये देण्यात आले. सो यामध्ये टोटल 38 हक्क आहेत. मानवी सन्मानाने जगण्याचा हक्क, प्रदूषणमुक्त पाणी हवा पाहिजेच, उपजीविकेचा हक्क, गोपनीयतेचा हक्क. त्यानंतर आहे वयाच्या 14 वर्षापर्यंत शिक्षणाचा हक्क,
आता आर्टिकल 21A मध्ये राईट टू एज्युकेशन हा एक स्वतंत्राचं हक्क आहे त्या ठिकाणी फंडामेंटल राईट्समध्ये. सो वयाच्या 14 वर्षापर्यंत प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी, भारताच्या प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी मोफत शिक्षणाचा अधिकार अनुच्छेद 21 मध्ये मेनका गांधी खटल्यामध्ये 1978 मध्ये व्यापक अर्थाने देण्यात आला. सो त्यानंतर आहे मोफत कायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार. असे 38 हक्क आहेत, ते आता पूर्ण लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता गुगलवरती वगैरे. सो या ठिकाणी असा व्यापक अर्थ लावून मेनका गांधी खटल्यामध्ये प्रसिद्ध गोपालन खटला रद्द करून त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने अगदी व्यापक अर्थ लावून निर्णय दिला. सो यानंतर आपण जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण, प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, यामध्ये आपण आणखी थोडंसं व्याप्ती आहे त्यामध्ये, ते पुढील भागामध्ये बघणार आहोत.